देणगी दिदी होई संजयजी, ती म्हणजे आमनी आयराणी भाषा. फक्त जगातली एकच भाषा मार तिना नाव मार राणी शब्द शे, बरोबर शे. ते म्हणजे कुठली भाषा? आवाज बारीक शे. जग मार जर मोठी भेट वस्तू दिदी वेळी खानदेशनी, ती म्हणजे आमने आयराणी. आयराणी बद्दल एक जोक सांगस, काल्पनिक जोक्स. एक धुळे तालुकाना लोहगड लोणखुडी ना पोऱ्या एमटेक कॉम्प्युटर इंजिनियर जया, त्यांना कॉम्प्युटरना प्रोग्राम इतका फास्ट होता की बाकी नसले एक एक दिवस लागेल, पण हा माणूस 1 तासात तो सोमनाथ पाटील कॉम्प्युटरना प्रोग्राम कर टाके. पण तो आयराणी माणूस बोले, त्याला इंग्रजीच बोलता येणार. त्या कंपनीना चेअरमननी ठराय, अरे इतका हुशार माणूस शे, याले जर आपण आयराणी शिकाड, आपली कंपनी जगमार्ग ही जाई आणि भरपूर आपण नफा कमावू. मग त्या कंपनीना चेअरमननी जॉननी या सोमनाथले सांग की तुले आम्ही इंग्लंडले पाठवतोस, फक्त तू इंग्लिश शिका ना, आणि इंग्लिश शिकल्यावर तू आपलं कंपनीना मॅनेजिंग डायरेक्टर हो. 6 महिना होई गयात. जॉननी त्या इंग्लंड मारला टीचरले फोन केला, अरे सोमनाथनी काय प्रगती शे? तो त्यांना टीचरने सांग, सोमनाथने अशी प्रगती शे, आयराणी मा बोलायला लागा तुम्ही. सोमनाथ ते काही इंग्लिश शिकणार नाही, पण मी आयराणी शिकू. आणि आता लंडन मार आयराणीला क्लासेस मी चालू केला. जाधव साहेब आई ताकद आमने आयराणी भाषे, काय बरोबर शे ना? हा साले कंजूशी करू नका, सेंद्रिय गुळणा शिरा तयार शे. तर दुसरं जे आमनं योगदान शे खानदेशनं, भारतातला सगळ्यात तरुण शहीद आमना खानदेशने दिल शे. 15 वर्षांना तरुण शिरीष कोतवा, शिरीष कुमार मेहता 9 सप्टेंबर 1942 सकाळी 7:30 वाजता प्रभात फेरी काढी नंदुरबार मार. इंग्रज असणार सैनिक असे सांग की प्रभात फेरीला आम्ही 144 ला यायचे, गुरुजीशी सगळा पोऱ्याचे सांग परत जा. फक्त एकच आमना नरवीर शहीद शिरीष कुमार मेहता एकटा गया, तिरंगा फडकाया. फायरिंग जाई, 3 गोळ्या छातीवर गेलात, पण तिरंगा पडू देता नाही. हाई खानदेशनी अतिशय लक्षात घ्या. वतन की इज्जत लुटने न देंगे, वतन की इज्जत लुटने न देंगे, खुद मिटेंगे लेकिन तुझे मिटने न देंगे. लिखेंगे खून से इतिहास लेकिन तिरंगा तुझे झुकने न देंगे, तिरंगा तुझे झुकने न देंगे. हे आमच्या खानदेशची मती. तिसरी मती मी तुम्हाला सांगतो, आमच्या खानदेशचे लोकांचं काय नेतृत्व आणि दातृत्व कसं आहे. नाना पाटलांनी पत्री सरकार सुरू केलं आणि पहिलं स्वातंत्र्य झालं तो सातारा जिल्हा. आणि त्यावेळेस नाना पाटलांना ते सरकार चालवण्यासाठी पैसे नव्हते. काकोरीच एक 9 ऑगस्ट 1925 ला काकोरीचा खजिना लुटीचा पहिला प्रकार होता. त्याच्यावर सिनेमा निघाले. बिस्मिल्ला खान होते, बिल्किस होते, चंद्रशेखर आझाद होते. त्याला खूप प्रसिद्धी दिली. पण संजयजी 14 एप्रिल 1944 11:25 चिमठाणं गाव, शिंदखेडा तालुका, त्या ठिकाणी नागनाथ अण्णा नायकवाडी, लाड कॅप्टन विश्वास देवरे, माझ्या मिसेस स्वर्गीय अस्मिता दिगावकरचे आजोबा दौलत विश्राम देवरे, किसनवीर व्यंकट धोबी,
अशा 16 लोकांनी ठरवलं की सातारा जिल्हा स्वतंत्र झालाय, सातारा जिल्ह्याला आपल्याला पैसे द्यायचे आहेत. आणि BYH 422 नंबरची गाडी, तिच्यामध्ये खजिना होता. चिमठाण्याजवळ आलेत आणि 11:25 16 लोकांनी, 16 स्वातंत्र्य सैनिकांनी गाडीवर हल्ला केला. आणि त्यावेळेस 5.5 लाख रुपये इंग्रजांचे लुटून ते सर्व पैसे पत्री सरकार चालवण्यासाठी साताऱ्याला पाठवलं. ही आमच्या खांदीची माहिती आहे. मला बऱ्याच वेळा लोकांनी प्रश्न विचारले, 5 गार्ड होते, त्यांच्याकडे रायफली होत्या, पण या लोकांनी डेअरिंग कसं काय केलं? मी त्यांना सांगितलं की त्याच्यासाठी गिरणा, तापी, नर्मदा, पांझरा, मोसम या नद्यांचं पाणी प्यावं लागतं. जो माणूस हे पाणी पितो तोच एवढ्या धैर्याने काम करू शकतो. आणि ते बी पाणी मी पियलशे. त्यामुळे पहिला ऐराणी बोलणारा MPSC ना मेंबर जो मी, पहिला ऐराणी बोलणारा, एक ऐराणी बोलणारा मेंबर व्हासाठी 76 वर्ष लागतं महाराष्ट्र मार. आणि म्हणता येते ते 2020 मॅच खेळणीचे आते जेवढा MPSC मध्ये सुधारणा करते होती तेवढ्या करण्यात. आणि मित्रो, मी सांगतो, पूर्वी डेप्युटी कलेक्टरची परीक्षा वेगळी, इंजिनियरची वेगळी, IAS ची वेगळी, सर्व परीक्षांचे वेगळे सिलेबस. आम्ही डेप्युटी कलेक्टर आणि IAS सिलेबस आम्ही एक करून टाकलं. प्रकाशजी, आतापर्यंत UPSCच्या 1000 पैकी फक्त 40 ते 50 मुलं सिलेक्ट होतात महाराष्ट्राचे. पण 2026 पासून मी तुम्हाला ग्वाही देतो, महाराष्ट्राचे कमीत कमी 250 मुलं IAS IPS ला सिलेक्ट होतील, हे मी लिहून देतो. आणि जोपर्यंत खानदेशाच्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या हातात महाराष्ट्राचं प्रशासन येत नाही, तोपर्यंत प्रताप दिगावकर शांतपणे झोपणार नाही. आज ज्यांचा आपण सत्कार केला, जे IAS IPS असतील, प्रकाशजी, असे सत्कार म्हणजे त्यांच्यासाठी टॉनिक असतं. चांगल्या काम करण्याच्या व्यक्तींच्या फक्त पाठीवर थाप मारा, ते त्यांचं आयुष्याचं सर्वस्व समाजासाठी अर्पण करायला तयार होतात. आणि टॉनिक देण्याचं काम प्रकाशजी करतायत. ते टॉनिक कुठलं आहे मला माहित नाही, बालामृत आहे का डोंगरे बालामृत आहे मला माहित नाही, पण आपल्या लोकांचा, आपल्या मायभूमीत आपल्या लोकांकडून सत्कार होणं हे आयुष्यातली सगळ्यात भाग्याची गोष्ट. मी बऱ्याच ठिकाणी सत्कार घेतले माझे, पण MPSCचा मेंबर झाल्यावर माझ्या गावी सत्कार झाला. 200 रुपयाची शाल गावातली, मी अजून ती सांभाळून पेटीमध्ये एक महत्वाच्या ठिकाणी सोविनियर म्हणून ठेवलेली आहे. कारण आपल्या माणसांच्या हातातून सत्कार होणं याच्यासारखं आयुष्यात भाग्याचा क्षण नाही. आणि प्रकाशजी, आपण खूप चांगलं केलंय. उज्ज्वलजी चव्हाण आमचे जवळचे मित्र आहेत, ध्येयाने पछाडलेला आहे. जॉईंट कमिशनरची नोकरी सोडून गावोगावी फिरून कीर्तन करतो आणि कीर्तनातून संदेश देतो की पाण्याची बचत आपण केली पाहिजे. मी सांगतो, 40 गावचा आमचा उज्ज्वल, प्रकाशजी, भारतात जवळपास 6,634 तालुके आहेत आणि प्रत्येक तालुक्यात जर असा एक उज्ज्वल चव्हाण सारखा सुपुत्र जर राहिला तर भारत देश महासत्ता होण्यासाठी 10 वर्षाचा सुद्धा काळ लागणार नाही, मी आपल्याला सांगतो. आज आम्ही लोकांना फसवतो, दुःख वाटतं. गावात 4-4, 5-5 डझन 35-35 वर्षाचे नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून आहे, मुली मिळत नाही.
खरंच मोठं दुर्दैव आहे या देशाचं. आणि दुसरीकडे आम्ही म्हणतो आम्ही महासत्ता होणार. कशी महासत्ता होणार? ज्या दिवसापर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आमच्या तरुणाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास येत नाही, तोपर्यंत हा देश महासत्ता होणार नाही, हे मी लिहून देतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. कैलासजींनी सांगितलं, ते पण ग्रामीण भागातले एक उत्कृष्ट सनदी अधिकारी. मी आता बीजेपीचं काम करतो, त्यांना पण बोलता बोलता बोललो तुम्ही पण आमच्या पंथात या. पण त्यांनी काही तयारी दर्शवली नाही. चांगल्या लोकांची गरज आहे राजकारणात. नाटा साहेब बोलले, जर तुम्हाला समाजकारण करायचं असेल आमच्या प्रकाशजी सारखं, तर राजकारणासारखं क्षेत्र नाही. तुम्ही एक गोष्ट करा, मी ज्यावेळेस आयजी झालो नाशिकचा, आणि एक वृद्ध स्त्री आणि वृद्ध माणूस माझ्याकडे आले की त्यांनी सांगितलं आमचे 10 लाख रुपये द्राक्षाचे 4 वर्षापासून तो व्यापारी देत नाही. आणि ती बिचारी रडली माझ्यासमोर. मी पण खेड्यातला आहे, जिल्हा परिषदेचा एक शिक्षिका शाळेचा विद्यार्थी. प्रकाशजी 12वी ते IPS, 12वी ते IG, माझा खर्च फक्त 750 रुपये आहे. भारतातला सगळ्यात स्वस्त IG आज तुमच्या समोर उभा आहे. 750 रुपयाचा IG आहे. पण खात्रीशीर सल्ला मिळण्याचं एकमेव ठिकाण, रंग गेल्यास पैसे परत, अशी आमची ख्याती आहे. ती बिचारी रडली आणि जाताना म्हणे साहेब म्हणा पूर्ण बी लगन नाही राहिना, पैसाच नाही घरात, ट्रॅक्टरना बी हप्ता नाही द्यावाय राहणार. आणि हाऊ ते म्हणे मालक ते रात्री येडायला सारखा करस. 10 लाख रुपये त्यांचे बुडालेले होते. चेक दिला नाही. म्हणे आम्ही पोलीस स्टेशनला 10 वेळा जाऊन आलो. ते म्हणतात तुम्ही कोर्टात केस टाका चेक बाउन्सची. एका नातेवाईक वकिलाला गाठलं, तो म्हणतो मला 50,000 फी द्या.